बऱ्याच जणांकडे रवले, बबलूकडे रवले, शिर्याकडे रवले. मला मला का सांगतलं पण असा मी अरे तुझ्याकडे काय रे चालला कोण आवडता माझ्या रान 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 ए बाबा तुझ्या जीवाचा रान रान केलो आणि म्हैसरीलो निया म्हणताय कोणाच्या बरोबरीत पण पडलो तो माझ्या घराकडे पडलो साधले हा मी किती बसलो होतो किती शोधलं होतं इतकेवर तुझ्याकडे पैसे नाही होतो देवाच्या जे माझ्याकडे पैसे वाटण मी घेऊन दिले ते घेतले इतके दिवस तुझ्याकडे पैसे नाही होते मला काका माझ्या पण टाकायचं अरे इतके दिवस तुझी सोय कोणी केली कोणी केली माझ्याशिवाय कोण होतो अरे कसं अरे आज तुझ्याकडे तू चार पैसे जात नाही तुझी माकाला पाहून आलो तुका बोलता चालले ऐकण तरी आज तर तुका माहिती आहे काय तुझ्या जीवावर माझी उडी आणि माझ्या जीवावर तुझी उडी दोघांच्या एकामेकाच्या जीवावर उडी आणि म्हणून ती अगर मी घेताना बरोबर समती नसलं माका कसा टुकल्या भेटलं वाटलं अरे दादा चांगल्या अरे भाई अरे ह्या घे सारख्या नोट ह्या जीवात बरा नोट या घेवता सोडलो शिराने पडो या घेवता सोडलो मारे अब आज तर एका कितक्या दिले तरी कमीच आहे आणि आज सांगता ह्या घे अडक्या नाही होणार शिरको गावलो माहिती अरे घेवता नाही त्या ह्या सगळा बंद केलं माझे दिवस बदलले दिवस माझे फिरले सांगते कसं काय ते म्हणतात मी घेवता सोडलं अरे पण त्या दाखवायला राहावं नको पण माझी एक इच्छा हा तुझा आणि माझा कसा जीवाभावाचा आमचा प्रेम असतात पण तो दोघांचा एकामेकावर प्रेमाचा आवाज बघितला काय म्हणतो आणि ह्या प्रेमापोटी माझा काळीच कसा असा फडफडत अरे बाबा कुठूनच घे काय काढू नको लॉक बिया करे अजिबात येऊच नाही काही आजकालच्या बाहेर बरोबर म्हणून मी तुला काय सांगतो माझ्या इच्छेसाठी माझ्या आणि तुझ्या मैत्रीच्या प्रेमासाठी मैत्रीच्या प्रेमासाठी काहीतरी घे म्हणे अरे या धाकाय सारख्या नाही रे अरे वाईट तरी घे अरे धाकाय सारखा जीव कसं होतं लप काका अरे वाईट तरी घे आता म्हणतो घे नको आजूबाजू पण ते बघणार अरे मेल्याचा घरातला बाय माणूस गेला पाणी पटकन एक तर म्हणताना तुमच्या गावले भावाची घेऊन तया या धुतल्या घरी येतो तुझ्या भाई माणसाचं माहिती आहे अरे भात तरी जनाची ना कोणाची तरी ठेव मध्ये आता कसा ती आणि मैया एकत्र येऊन काय दोघांनी जर नाही घेतलं अरे पण धाकाय जावा सारख्यानं अरे वाईट घे अरे धाकाय जावा सारख्यानं पटकन पण येत नाही चटकन ये अरे मेला का शिकवाय म्हणून अजिबात येऊतो नाही तसा नाही रे कारण वास येता त्या जातीचा मी हँडलाईट नाही अरे पण मागाचा एका इलीचं फक्त घाण येते वाशाळी तुझ्या पडली मला कोण मेरे हाडलंय ना पचपचीत मारे या कोण आंबट करू नको नाक दाब आणि पटकन ये या आता मी कोणी कोण काय तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी माझ्या प्रेमासाठी तुझ्या
नको नको म्हणता म्हणता सगळ्याकडे सवयले. हे सांगल्या या काय सांग मी जोपर्यंत जितो असय मी जोपर्यंत जितो असय तोपर्यंत मी ह्या कसा अरे म्हणून वाटलं उतरलं काय ना आपदान वाटलं तेव्हा मी सांगते रे बाबा आजपासून ह्याच्या पूर्वी सुद्धा तू माझा मित्र आणि मी तुझा पुत्र अरे ऐकण तरी घे अरे बोल माझा काय होणार होता ते माझा लाडके तो मित्र तसो तुझ्या भावाचो मित्र माका तुका एकच सांगायचा माका तुका एकच सांगायचा तुका ऐकायचा तुका ऐकायचा कोणी हळे जोर पाडणारे आता कोणा खुलकुली जोर पाण्याची ही करताय तुका वाटलं का मी ढोरांका हाणूत ढोरांका हाणून चांगली प्रिया ही करू ऐक माझा जीव जरी गेलो तरी माझा एकच सांगणार बात नाही कधी पण हिची साथ नाही अजिबात नाही तुला खोटा वाटता मला खोटा वाटता खोटा अरे मैत्रीच्या नात्यात काय या कोणाला माहिती आहे तरी सोडो खाण्यात त्याकाच माहिती आहे मैत्रीच्या नात्यात काय असे चार चौकचा नव्हे बंधन हे प्रेमाचे बंधन हे मैत्रीचे
पण झाले माका सांग काय झालं रे गमरे काय झालं माका तुझा संशय येऊ लागलो इतके दिवस तुझ्या हाती पैसो नाही होतो सोन्यापुढे तुझा पाऊल उठला नाही होता आणि ह्या एकाएकी असा का भरभरा तुझा कसा काय आला बरोबर बरोबर विचारलं बरोबर विचार कर माका तरी संशय होतो इल्ल कित्या ए साधले ये बरोबर नाही बोलत इल्ल त्याच्या हाती येऊ नाही माग नाव कोणते ये इल्ल म्हणा मला झाला या आज सगळं माझ्याकडून पहिली गोष्ट लपवून नाही तुम्हा तो मित्र होय काय ना होय तर होय काय ना होय तर मी या खोटापणी सांगतोय जागा बघून मार की अजिबात खात्रीया नको जागा बघून मार नका सांग तो तुझ्यात बदल कसो काय झालो काय भांडण का याला कारण नको. पंचावन्न घालगाडो आहे ए वगी 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 हा ओळखून मला घंटाप्रमाणे आजूबाजूच्या कळता कमाल अजिबात कळता नाही तू काळजीच करू नको फक्त माका सांग नियम माझ्या बाय माणसाक सांगणार नाही इथं काय विचार किती काय तुझ्या बाळमांचा किया सांग माका कसा पावसाला तिथे सांग बाय माणूस धडाचा पाणी गेला का सगळ्यांना सांगत जाताला आमच्या यांच्या बाळमांची जाती माझी शरीराची जात नाही मी अगदी तुझे सोनं घालायचं असलं कोणाला सांगायचं नाही बोलकार गणराज गुणेश्वर मेरे दिसणार नाही जगात झालं बरे बाबा ओंकार गणराज आणि गुणेश्वर मयुरी नक्की काय करतो त्यांच्याने किती सांगितलं तरी आमच्या काय आमची सोय झाली काय त्यांच्या सगळ्या भावाची बहिणीनी ह्या दिल्याने त्यांच्यानी 2 हातांनी दिल्याने जेव्हा आमच्या आई त्यांचा त्या पराक्रम त्यांचा 4 हातींनी आहे सगळ्यांचा बरोबर झाली आमचा असाच पराक्रम आहे पणा सोडूची नाही तसंच बघल्यात एक नामांकित बुवा यांच्यानी आमका दोघांका दिल्यानी एका समजल्या यांच्या पत्राचा सरला ए गंगरे दिल्यानी तरी माझ्या आवची त्यांका त्या 4 हातींनी आणि त्यांची वरवरा करणे आमचा असाच पराक्रम बघलोय काय का? अनिल सावतानी पण दिलेली मागच्या हल्लाऱ्याने मासे वर ते जास्त दिल्याने तुका आणि माझा अशा करून घ्यावया काय काय करू सगळा कायचा बरा झाला हा. पण ही नेमकी तुझी भानगड कायची माका आधी सांग. अरे तो मारी जवळ मी पटकन मरतोय बरे ही भानगड कायची झालो इतकं बदल किती आहे याचा कारणच कसला पटकन सांग निया त्या दिवशी गेले पागय सगळ्या नाही सोड नाही काय गावात नाही मरे मग हे तो जो खायच्या देगेन अरे सर तुका काय गावात नाही तर तेव्हा ते तू पहिलं काय करू बा? माझ्याकडे पर्याय होतो मरे तुझ्याकडे काय पर्याय होतो मोठी फोन बघून थैसर घालून घ्यावं म्हणजे गेल्या माझ्या उपरणार मरे टेपलंय तिया. आता माका सांग तुम्ही तुका मुद्द्याचा विचारते ते घर गेले तर माका विचार सांगतो थंय संमत आहे, थंय गंमत. कटली लय चूल खाडीयात घातलंय भडकुला बोलयलोय पागयलोय मोठा मरे रावला माका मोठा रावला काय राहताला ईश्वर नाही तर मोरी त्याच्यात काही बदल घडतो मेल्या ठेली येतोय तर खाडी येत तुका इजवत नाही मोर तियाच सांगते मोठा गावला म्हणून. याचा मोठा गावला चांगलं जरा तू हसतलोय काय तर सांग. अरे गावला तर गावला याचा पुन्हा मला गावलो একটা অঙ্কের পল্লী উপাচারী ওরা। अरे पुणे गावात जर कोणता भला झाला तर मी आवाजातले सगळे गाडी करतो मेल्या माका माका माहिती होतं या पोहोचलाय तिया पुणे गावला सांगते तुझा बरा झाला काहीतरी सांगायला नको पुन्हा गावलो उन्हा बरा झाला कसा सांग कारणाचा ते का कसा सांग पुन्हा गावलो
भक्त वाटली माझी वाट बघता प्रिय भक्त कोण कोण माहिती या विश्वाची माता विश्वजननी आज तुला मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी तत्पर झाली. जगाची देई या जगाची देई या जगाची देई या पाया पडले आहे मंगळाचा आशीर्वाद. परेरी ठोकल्या अरे खा खा खाल्या पटकन कुठली दाबली अरे भक्ता, प्रत्येक प्राणी मात्र जन्माला आला त्याच्या 6व्या दिवशी त्याचा विधिलेख रेखाटला गेला. नशिबी लिहिल्या बाळाबाळी तेन चुकी कदा काळी. त्याचप्रमाणे त्याच्या नशिबी ज्याप्रमाणे विधिलेख लिहिला होता ते संचित कोणीही बदलू शकत नव्हतं. आवची सगळा खरा हा, मी ऐकू वळावळा किती रडतोय माहिती का आहे म्हणून? लोक लोक मी अजिबात रडत नाही मी रडतोय की त्या माहिती आहे कशासाठी? आता जेव्हा माझ्यामुळे जर गेलो तो आवाज तरी मागा होत जाईल तुला मी एक कोटी मुलाचं रडतोय मला घेतलेला उतारला मग ऐक, आता पुढे काय करू कसं जाव अरे वेड्या. तुला कोणीही मारणार नाहीये. मी तुला आशीर्वाद देते. काय तर आजपासून मी तुझं रक्षण करेन. तुझ्या नशिबात असलेलं दारिद्र्य मी दूर करेन. याच्याही मुळाशी तुझं कारण आहे. पण ह्यो असतो हा तुझा मित्र जर तुला जो सोडून गेलाय ना, तो चटकन आणि पटकन कशी नाही मग. ज्यावेळी मी याला मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी तत्पर झाले त्याच वेळी मी याला कथन केलं होतं. मी तुला मूर्त स्वरूपाने दर्शन दिले. हे 3 दिवसाचा कालावधी होईपर्यंत तू कुणालाही कथन करू नकोस. आणि यदाकदाचित तू जर हे कुणाला कथन केलंस तर तुला तात्काळ मृत्यू येईल. तात्काळ मृत्यू येईल. तात्काळ मृत्यू येईल. म्हणजे तिसऱ्या दिवस जाऊच्या नेहमी मागा सांगल्यानं येऊन गेलो आजचा आहे तो दुसरा दिवस. गोविंदमध्ये घेतल्यामध्ये हे कमी सगळा विचारलं नाही तर माझ्या बरोबर पत्राक माझ्या घेऊन गाऊन गेलो मग आहे. आता कोण नाही. आज तुला सुद्धा एक गोष्ट मी सांगते. आतापर्यंत झाले ते 2 दिवस. राहता राहिलाय तो 1 दिवस. आणि या 1 दिवसामध्ये मला या विश्वाच्या सारेपाठावर काहीतरी घडवायचंय. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे मी वचन आशीर्वाद दिलाय त्याचप्रमाणे मी तुला सांगते. काय तर या 1 दिवसामध्ये हे लोक आता पुढली प्रत्येक तयारी भक्तांकडे जाऊन या मातेची तू मुक्ती करून घ्यायचीस. माझा महिमा तू वाढवायचा आहेस. आणि मी तुला मूर्त स्वरूपाने दर्शन दिले. हे जर तू कुणाला जर कथन केलं तर काय होणार माहितीये का? काय तर हे जर तू कुणाला कथन केलं तर तुलाही तात्काळ मिळेल. तुलाही तात्काळ मिळेल. वाटली नको कारण घेतल्यामध्ये मी आता पटकन कोणाला सांगले तर माझी कुठली सोडायचे भानगड नको. आजपासून मी तुला शब्द देतो सोन्याच्या वाटेत मी लावतोय नाही सगळ्यांना सांगतो माझ्या आईची भक्ती करा. मग आहे. नमो तुझे शांती माते नमो तुझे शांती माते नमो तुझे नमो तुझे शांती माते नमो तुझे नमो तुझे शांती माते नमो तुझे. हे बघता, आईचा महिमा वाढवण्यासाठी तू प्रत्येकांना सांगणार आहेस. सगळ्यांना भक्ती करा ती माझ्या आईची भक्ती करा. सांगतो. पण हे सांगत असते वेगळ्या औषधीची करू नको पण माझ्या ह्या आईची भक्ती करू. हे सांगत असते मी यदा कदाचित तुझी जर सत्व परीक्षा घेण्याची जर झालीस ना आणि ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्यावेळी तुम्हाला हात दे मूर्त स्वरूपाने दर्शन देण्यासाठी. जेव्हा माझ्या प्रसंग येईल तेव्हा मी साथ घातले हो, गती येत मी तुला मूर्त स्वरूपाने या दर्शन खरा देईन. सांगतो खरे या खरा आहे सांगतो मंगलमय. आई